हारी कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीरा समर्थ। हरे हरे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। सब संतन की जय। पवन पुत्र हनुमान की जय। जय जय रघुवीरा समर्थ। भावार्थ रामायण अंतर्गत सुंदरकांड, सुंदरकांडातील 20वा अध्याय आहे। यामध्ये लंका दहनाची कथा झालेली आहे। त्यानंतर ह्या अध्यायामध्ये सीता मातेची भेट, त्याच्यानंतर जे अग्निदहन केलेलं शेपूट आहे, अग्नी लावलेलं शेपूट आहे, त्या शेपटात समुद्राच्या तीरावरती जाऊन त्यांचं म्हणजे सर्व असणारं बुजवणं हे काम ह्यामध्ये आहे। आणि सीतेचा आणि हनुमंताचा देखील असणारा त्यामध्ये शब्दाचा प्रसंग आहे। हरे हरे श्री लक्ष्मी नारायण भेन्नौ नमो नमः। कोट्यान कोटी वीर मर्दुना लंका भुवन करोनी धन रावणा ते अपमानुना कपी परतून निघाला। वीर मर्दित सप समस्त सापडला लंकानाथ हनुमान करी त्याचा घात। श्री रघुनाथ क्षोभेला रामे वाहिले असे आनविंदोनी निज बांधणी मारिन रावण। असत्य कोण करू शके हाती सापडला लंकानाथ मारिता क्षोभेल रघुनाथ या लागीन मारे हनुमंत। जीवे जीत सोडिला असत्य ठेवोनिया असत्य ठेवोनिया स्वामीचे माता म्या मिरवावी वाढीवता जळोते सुलागता हनुमंता मनोनी लंका नाता न मारेच। अशोकवनी वन उपाडा निदडिया विरा करोनी रगडा हनुमान लोटोनिया पुढा इंद्रजित गाडा पळविला। रावणासी जीवे मारित क्षणही न लगे मजाता मर्यादा नुलंगवे मज रघुनाथा। तेने लंका नाता न मारीच बळे मारो नि जंबू मारी आख्या उपडोन या पोळी राक्षस बोना करो नि होळी। कपी महाबळी परतला वने उपवने शोधिता भागे सापडली सीता सुद्धी सांगावया श्री रघुनाथा हनुमंता उल्हास। एकेच उड्डाणे श्री रघुनाथा चरणी ठेवावया माता सुद्धी सांगावया सीता हनुमंता उल्हास।
केव्हा देखेन रघुनाथा, केव्हा सुती सांगेन सीता. ऐसी आवडी हनुमंता, उल्हासता परतला. जळत पुच्छे धरोणीवरी, विजू जाता पैसागरे. समुद्रे निवारले लहरी, ऐसे न करी हनुमंता. पुच्छे बुचकाळिता सागरा, कडू सुटेल समुद्र निरा. उकाडा होईल जळचरा, ऐसे कपिंद्रा न करावे. पित्या पवना ते प्रार्थोनी, पुच्छागरी पेटविला वज्राग्नी. तेने कडेल समुद्र पाणी, मरतील श्रेणी जळजंतूच्या. पुच्छे पसरल्या समुद्रातील, सिंधू मळे मी घालीन लारी. विझोन या क्षणा माझारी, युक्ती कपिंद्री मानिले. धरिले होते रूप दारुण, पुच्छे वाढविले गगन. या पुन्हा ते उग्रपण, सांडून धरी सामान्य कपिरूपण. सामान्य रूप समुद्र तीरी, पुच्छे क पसरिता लिळे करी. क्षणार्धे विजविले लहरी, झाली वाढणारी विश्रांती. स्वेद निपटोनी शरीरी, स्वे सांडिता सागरी. पडिला तो ग्रासिला मगरी, तेनेची उद्धरी गर्भतिसी. मगर उद्धरी गर्भ समाज, हनुमंताचा पुत्र स्वेद. जन्म पावला मकर दोज, बळ समाज कपी समान. हनुमंते आईशा परी, पुच्छे विजोनी सागरी. कथा चालिली पुढारी, निज निर्धारी अवतारा. आगी लावोनी पुच्छासी, रावणे मारिले हनुमंतासी. राक्षसी सांगतीस ते पासी, तेने तिसी अति चिंता. करोनी वन उपाडा राक्षसासी, केला झगडा मारो निधुरा. बुजवणी सागडा आपणही पुढा निमाला. धुरा मारो नि करो निरण, आपणही रणी दिदला प्राण. हे वानराचे उत्तमपण, स्वामी कार्ये न साधेची. वानर पाले खाईर किती, मारू गेला लंकापती. तेने जाळीला पुच्छे प्रदीप्ती. शुद्धी सीतापती पवेची, सीतापती न पवेची. अनेक एक मूर्खपण का सांगितले आत्ममरण. आपणा मारविले आपण, हे अभाग्यपण मज माझे. रावणे मारिले हनुमंता, शुद्धी न पवेची श्री रघुनाथा. यासी म्या काय करावे आता, सोके सीता संतप्त. दुस्तर सागर शतयोजना, कोणा न येववे उड्डाण करून. शुद्धी न पवेची रघुनंदना, भागे पूर्ण हे माझे. ऐकोनी हनुमंताचे मरण, श्रुधारा स्रवती नयन. अति दुःखे आक्रंदुन, मूर्छा पण जानकी. हनुमंताचे मरणा पुढे, पुत्र शोकतो बापुडा. आघात वाजला एवढात, चरपडा तळमळी. माझे आकांताचा सांगाती, तोही निमाला मारुती. आता कैसे भेटेल श्री रघुपती, चिंतावरती जानकी. त्रिजटेची सखी परमा, हरिके सांगोवाली शर्मा. मरण नाही ओ पलवंगमा, पराक्रमा एक त्याचे.
तोडिता कमल मरणालास सायास न पवेची गदास तेवी कपिने छेदोनी पास घेवोनी मिस राहिला पुच्छे पेटविता हुताशन रावणाची दसवदने खांडमिशाते जाळून पाडिला मान लंकेशा तुझे वस्तीचे अशोक कोणते न जाळीच हुताशन येर लंकेचे केले धन भवने भवने शोधून पुच्छे पेठविल्या पाठी सुगट वीर जगदेठी राक्षस मारले कोट्यान कोटी पुच्छासाठी वानरे लंके माझी भवन भवना पुच्छे केले पुरधन वानरा गाडी अंगवन गेला गांजून लंकेशा इतके करोनी आकंदन समुद्री पुच्छे विजवना तुझी निज शुद्धी घेऊन गेला टाकून श्रीरामा हनुमंत जाओनी ते घेऊनी येईल श्रीरामा ते शीघ्र पावेलो येथे जाननी चित्तिये जानकीये ऐकोनी सरमेचे वचन सीता झाली सुख संपन्न तिस देवोनी आलिंगन दिदले भूषण निज मुद्रा शर्मा म्हणे आओ माते आमई तुझी आज्ञांकिते काय सन्मान मुते राक्षसाते राक्षसी माते नको म्हणू सीता म्हणे तू आकांत सांगा तिनी आमई तुमई निर्वाण बहिणी ही कल्पन धरियो साजनी शर्माचरणी लागली ऐकोनी शर्मेचे वचन सीता पावली समाधान एरीकडे हनुमंता पण अति उद्विग्न सोय झाला पुच्छे समुद्री विझून घ्याव्या श्रीराम दर्शनाला हनुमंतासी स्फुरण कराव्या उड्डाण सज्ज झाला मागील पातावंका ज्वालानुकोळ देखील लंका कपिसी पडली आशंका सीतानी शिका भस्म झाली आती चिंता हनुमंता जाणून स्वामीची कांता काय सुती सांगो रघुनाथा केल्या अनर्था मरकटतोय लंका साठोपे जाळीता न पायाची स्वामी कार्यार्थ न पायाची निज स्वार्था केल्या अनर्था मरकटत्वे मारले वीर कोट्यान कोटी लंका जाळीता उठावटी जाळी सीता गोरठी ही बुद्धी खोटी पै माझी जो जो मे केला पुरुषार्थ तो झाला मद निंद्यार्थ जाळली श्रीरामाची कांता काय रघुनाथा मुकदाव धनी जाळली सीता सती जळो जळो माझी ख्याती कीर्ती ते झाली आप कीर्ती के रघुपती समुख दाखवून तिची सुद्धी सांग जाता धनी जाळली ती सीता अपयशाले मजानुवंता केवी रघुनाथा मुकदाव पुच्छाग्नीच्या वरती लंका जाळी सहित क्षिती आदग्ध चार बोटे नुरती सीता केवती वाचन विचार न करिता मरकटा करोनी मरकट चेष्टा 12 जना श्रेष्ठ श्रेष्ठा केल्या 12 वाटा ते ऐकता सीतेचे मरण श्रीराम सांडेल निज प्राण सांडील लक्ष्मण भर शस्त्र गुण निमतील तिघी माता मरण नळनीळ जांबवंता मरण सुग्रीवा कपिनाथांग तत्वता निमेळ ऐसिया श्रेष्ठ श्रेष्ठा माझे ऐशा 12 वाटा
त्याहुनी श्रेष्ठा अनेक कनिष्ठा मन मरण बळकटा माझेनी अयोध्येची नारी नर मरतील समग्र नर एवढ्या पेशासी पात्र सीता सुंदर जाळोनी क्रोध केवळा केवळम पैमा को क्रोधा पवित्र पै श्रवांग साधल्या कार्या केला भंगा क्रोध सांग नागविले शुद्धी साधल्या पाठी क्रोध संचरला पोटी लंका जाळली क्रोध दृष्टी सीता गोरटी जाळली म्याळ क्रोध मांगडा ती चांडाळ जळे निरसे मांग विठाळ क्रोध त्याहुनी प्रबळ नहे निर्माळ स्वानंदाने क्रोधायसा महावैरी जडला असता निज जिवारी जो ज्ञानाची मानी थोरी तो संसारी अति मूर्ख क्रोध येऊ न देती दृष्टी धन्य धन्य ते नरश्रेष्ठी क्रोधाली आई पोटी हे विवेक दृष्टी निर्धारिते ऐसे दृष्टीचे नर ते चैतन्याचे निज मंदिरा प्रब्रह्माचे भांडार ब्रह्म साकार ते पुरुष भूती पाहता भगवत भाव काम क्रोधासी कैसा ठाव ऐसा ज्याचा निज सद्भाव तोची सोमेव परब्रह्मा ऐसा समूळ विचार न करीच मी पामर पामर क्रोधे नागविले साचार सीता सुंदर जाळली क्रोध आलिया तत्वता मात्र न करीच स्वार्था करविले कोटी कोटी अनर्था जगन्यता जगनिंदेय आली मजाती निंदता ऐसे श्रीरामाशी भेटता प्रळय होईल समजता निमाली सीता ऐकोनी न वचोनिया श्रीरामापाशी येथेची घ्यावे संन्यास संग्रासित हाडवैर पडले राक्षसासी ये प्रदेशी रावणे आता देव आपला प्राण तरी मज सर्वताने मरण ते निजात्मलक्षण आपण आपण अनुवादे जाळू न शके वैश्वानर बुडू न शके मज सागर बक्षू न शक्ती मच्छे मगर वज्र शरीर पै माझे जानोनी वज्र देह मारुती सिंह याग्र वडवाजती सर्वता मजलना बक्षिती मृत्यू हनुमंती आसेना भेटवेना श्री रघुनाथा मरणे मरो जाता संन्यासन घेववे पै घेता काय मी आता करावे ऐसी हनुमंतापन सीता निमाली मानून तेने झाला ती उद्विग्न समाधान पावेना मग म्हणे श्री रघुनाथा पावा माझी आकांता काय करावे मी आता बुद्धिदाता होय मज ऐसे करिता विनंती श्रीराम नांदे सर्वाभूती तेची काळी पै मारुती आगाध युक्ती आठवली श्रीराम एक पत्नीधारी श्रीराम देवा तपसामग्री सत्ते श्रीराम नाम जुवारी वनी कैशा परी जाळीला श्रीराम वरते सीता सती श्रीरामाची अनन्य भक्ती श्रीराम नामी अनन्य प्रीती अग्नी कैशा जाळील समजाले का? श्री कृष्ण हरे राम राम. हनुमंताला हा भास का झाला की शेतात जळाली म्हणून तिथं थोडंसं गेलं इकडे लक्ष सुटलं ते
बघा असं रूपक आहे भक्तीचं लक्षण. ज्या वेळेस असणार इकडं सीतेला वार्ता मिळाली की तुमचा हनुमंत अग्नी शेपटाला लावून मारला गेला, पण तितक्यामध्ये लगेच सीतामातेचं लगेच दुःख झालं. दुःख झाल्याच्या नंतर तिथं सत्वर्ती निर्माण करून शर्मा मिळाली. शर्मेनं लगेच तिथलं असणारं सांगितलं. माय म्हणले हनुमंत मेला नाही, हनुमंतानं पराक्रम केला. हे सर्व सांगितलं त्या ठिकाणी. जास्त वेळ सांगण्याचा याच्यात नाही, मग तिथं आता नको आहे. पण इकडे देखील असणारं लंका दहन केली, लंकेला जाळलं, जाळ शेपूट हे केलं. पाठीमागं फिरून बघतात सगळा डोम दिसला. डोम दिसल्याबरोबर लगेच ताबडतोब काय बंद केलं का नाही. श्रीकृष्ण लगेच डोम दिसल्याबरोबर लगेच आठवण आली. आता शांत वाटलं, सगळं जाळालं, सर्वांना मारलं. मनामध्ये संकल्प विकल्प तितक्याच अवस्थेमध्ये सांगितलं आता निघण्याची तयारी. सीतेचं सुद्धी सांगण्यासाठी झालेली हे सर्व वार्तालाप. तर तितक्यामध्ये लगेच मनामध्ये संकल्प निर्माण झाला की एवढी लंका जाळली तर एवढी हलकुळ सगळं जिकडे तिकडे हे आले तर सीता बी जळाय, माझी सीता माता जळल्या गेली. तितक्यामध्ये आतमध्ये संकल्प असे निर्माण संकल्प एक दुःखदायक झाले. बघा आता कसे होतात हे संसारामध्ये तेच आहे, आपल्या ह्याच्या जीवनामध्ये तेच असतं. सतरूपाला जर थोडं जर हे झालं की लगेच काय होतं, क्रोधानं कोणते तिथं सांगितलं. मी हे क्रोधामुळं रावणाची लंका जाळण्यासाठी तयारी केली. क्रोधाच्या ओघातून क्रोधावरती भरपूर वया घेतल्या. क्रोध आल्याच्या नंतर क्रोधाला एकाएकीच असणारा हारी जायचं नाही. क्रोध तिथं असणारं थोडं संयम पाळून असणारं विचार करून जर केलं तर सर्व काम पूर्ण होत आहे, चांगलं विचारात येत आहे. तसं हे वयामध्ये सांगितलं. तिथं त्याच्याविषयी परिस्तरण केलं. तितक्यामध्ये म्हटले माझ्यामुळं असणारं काय झालेलं. आता सीता झाल्याच्या नंतर सर्व नाहीसं होणार आहे, सगळ्याचं दुःख. सीता जळून भस्म झाली असं मनामध्ये भावना झाली. भावना झाल्याच्या नंतर लगेच काय केलं, म्हणले आता ह्याच्या वातानं माझा राम हे होय, लक्ष्मण होईल, सगळ्याचा हलकल्लोळ होईल, 12 जणाचा 12 वाटा लागत्या. हे मनामध्ये सर्व विचार घेतला. विचार घेतल्याच्या नंतर लगेच असणार एवढं संकट निर्माण झालं ना, हा दुःख झालं आतमध्ये. दुःख झाल्याच्या नंतर काय करू आता, मला मरण तर येणार नाही, मरण येणार नाही. काय केलं तर प्रयत्न केलं तर सर्व असणार त्यापर्यंत आतमध्ये मी फेल होणार आहे, मला मरणच येऊ शकत नाही. पण आता हे संकट एवढं पडलं, या संकटातून मी काय करू. माझा सखा प्राणहार माझा असणारा हृदयस्थ माझा राम आहे, माझ्या रामाशिवाय कोणीच नाही असं म्हणून आतमधून आतमध्ये गेले. दोन्ही डोळ्यातून आसू आले ना, असं लगेच वरी हात करून असणारा पुकारा केला. प्रभू मला तुझ्या बिना कोण नाही, आता हे मला शेष संकटातून असणार, तुम्ही मला हे बुद्धी द्या, काय करू. असं म्हटल्याच्या नंतर लगेच असणार लगेच अंतकरण त्यांना मिळालं. सर्व हृदयामध्ये वहीमध्ये सांगितलं सर्व हृदयस्थ राम आहे त्यांना जा. लगेच भावनेला बदली झाल्याच्या नंतर वा, राम जर म्हटल्याच्या नंतर रामाच्या वतन मरण म्हणून जातंय रामाचं नाव घेतल्याच्या नंतर. आणि तर सीतामाता मा आहे, ध्यानी मनी जागृती स्वप्नी सर्व असणारे राममय वरती झालेली आहे. तर अशा अग्नीनं ह्यानं मरू शकतं का. बघा निश्चय आत्मक झाला आणि अवस्था झाली. आणि तितक्यामध्ये असणारं बळ आलं की ही सीतामाता माय माझी मरू शकत नाही, अग्नीनं मरू शकत नाही, कशानंच येऊ शकत नाही. अशा ह्या वरती झाली. समुद्रानं त्यांना सांगितलं की तुमचं पुच्छ इथं विझवू नका, कारण जे जीव आहे माझ्यामध्ये ते सगळे नाश पावतील त्याच्या दाहकतेमुळे. तर मग ते त्यांनी कुठं विझवलं मग त्यांनी ते. हा त्यानं ज्यावेळेस समुद्रानं सांगितलं ना, हे शेपूट प्रभू हे शेपूट असणारा आतमध्ये डुबवू नका. डुबवल्याच्या नंतर कारण का तुम्ही रुद्र रूप धरलेलं आहे आणि हे साधन आहे पवन आणि अग्नीला प्रार्थना करून 3 जणांचा हा मेळा मिळालेला आहे. ह्या मेळ्याचा हा म्हणजे कारण का अग्नी हे सर्व वडवान्नळ असल्यासारखं आहे. आणि हे जर तुम्ही जर शेपूट ह्या समुद्रामध्ये जर टाकलं तर उकळण पाणी उकळण. आणि उकळल्याच्या नंतर काय होणार आहे,
सर्व जीवजंतू सर्व मरल्या जातील, पण एवढीच प्रार्थना आहे, तुम्ही बाजूला शेपूट ठेवा. तसं हे म्हटल्याबरोबर आणि माझ्या लाटेनं तुमचं असणार शेपूट विझवल्या जाईल असं म्हटले. पण त्याच अवस्थेमध्ये जे रुद्ररूप धरलेलं होतं ज्यावेळेस लंका दहन करायच्या टायमाला, ते साम धरलं, बारीक बारीक लहानसा रूप धरलं, शेपूट पण लहान झालं. आणि लहान झाल्याबरोबर लगेच काय झालं, हे लाटणं लगेच असणार हे झालं, मग विजवल्या गेलं. मग पुन्हा नंतर विजवल्याच्या नंतर पाठीमागून हे बघतल्याबरोबर तो सरळतो, म्हणून ही भावना आहे अशा शब्द. मग म्हणे श्री रघुनाथा पाठीमागून घेतो ना, आईसी करिता विनंती श्रीराम नांदे सर्वाभूती, तेची काळी पै मारुती आगाध युक्ती आठवली. श्रीराम एक पत्नीदारी श्रीराम देवा तप सामग्री, सत्य श्रीराम नाम जिवारी वनी कैशा परी जाळीला. श्रीराम वरते सीता सती श्रीरामाची अनन्य भक्ती, श्रीराम नामी अनन्य प्रीत्याग्नी कैशा जाळीला. रावणे आगी लाविता पुच्छे पुच्छे ना जाळवे अग्निसी, तो केवी जाळील सीतेसी विशेषेसी श्रीराम प्रिया. श्रीरामाची प्रिय कांता अग्निसी न जाळवे सर्वता, अग्नि जाळो न सके सीता श्रीराम सत्ता प्रतापी. श्रीरामाचे निज किंकरा पाले खाई रे मी वानरा, मम पुच्छे न जाळे वैश्वानरा, सीता चिन्मात्र केवी जाळवे. जरी जाळली नवनी ते सीता तरी मी त्यासी दंडिनाता, कोपाला हनुमंता सेंडी माता थरारिली. करकरली दात दाडा वळला पुच्छाचा कुडा, वनी दंडावया पुढा हनुमान गाडा खवळला. पिता पवन सांगे कानी, ज्येष्ठ बंधू तुझा वनी, त्यासी करू नये दंडनी, सीता जननी ते स्वस्तासे. अग्नीने सीता अभिवंदोनी, स्वस्त ठेविली अशोकवनी, ऐसे ऐकता चिकानी. उल्हास मने वानरा अभिवंदोनी हुताशन, घालोनी पित्यासी लोटांगण. घ्यावया सीतेचे दर्शन, केले उड्डाण वानरे. उड्डाण करोनी हनुमंता, स्वये लंके माझे वेता. दगदगज भंगनता होय देखता पुरदोष. विमानाकार पुरमंदिरे जळोनच जळपडती समग्रे, भक्ष दग्ध पै मयुरे वैश्वानरे पुरदाहोन. पुच्छाग्नी दग्ध लंका बोन, त्या माझी अदग्ध अशोकवन. सीता देखो नि सुख संपन्न, केले लोटांगण मानरे. घालोनी लोटांगण आवडी वंदिले चरण, सीता चरण क्षालन केले कपिने नयनाश्रुणी. एगियोनी मारुती मागे पुढे पाहे, सीता सती पाहे मागुती मागुती. पुनरावरती साक्षेपे नाही जळली पोळली, नाही लोम हुरपळली. सीता सुखरूप देखिली, पिटिली टाळी हनुमंते. सीता देखो निअक्षत हनुमान आनंदे नाचत. माझा फळला पुरुषार्थ राम कार्यार्थ साधला. सीता शुद्धी लाभली येत झाले सीता मनोगत. साधिला श्रीराम कार्यार्थ माझा पुरुषार्थ मज फळला. सीतेचे चरणी ठेवो निमाता, कपी म्हणे माते न करी चिंता. घेऊन येईलो रघुनाथा ही घे तत्वता भाक माझी.
वानर श्रीरामाचा आप्त माझाही सखा हनुमंत संकटी भेटो निवनात भोभयात निरशिला राक्षस मारोनी समर्था लंका करोनी हातात गांजोनी लंका नाहात राम पुरुषात प्रगटिला ऐकता हनुमंताची गोष्टी फलोत्कट जनकाची बेटी ऐसे झाली सुख संतुष्टी हनुमान दृष्टी देखोनी जो आकांती रक्षिता तो हनुमंत माता पिता हनुमान प्रिय श्री रघुनाथा वेदशास्त्रार्था मज पूज्ये लंका जाळिता चौपाशी युद्ध करिता भागलासी तुझ द्यावया विश्रांतीसे नाही मज पासी सेज बाज सेवा न घडे हनुमंता ऐसी माझी अभाग्यता निर्वांत स्थळी एकांती विश्रांतीत्वाती घ्यावे आजी घेऊनी विश्रांती प्रातकाळी त्वा मारुती भेटी जावे गा रघुपती माझी विनंती अवदारी ऐकोन सीतेचे वचन हनुमान झाला हर्षवर्धन ऐक माते सावधान विश्रांती स्थान पै माझे जन्म मरणाची निवृत्ती सकळ श्रमाची विश्रांती त्या राम नामाच्या वरती जाण निश्चिती जानकीये युद्ध करिता रणावरती सभाए कवच श्रीराम मूर्ती एकाएकी जाता दुर्गम पंथी नाम सांगाती निर्भय आसनी भोजनी सेने नित्यावरती गमना गमने राम सांगाती जागृती स्वप्नी सत्यवाणी हे सीते ऐकोन हनुमंताची स्थिती जीववाडी सीता सती सबाये विकले श्रीराम भक्ती धन्य मारुती जन्म तुझा ऐकोन हनुमंताची युक्ती अक्रत्रिम श्रीराम भक्ती अक्रत्रिम श्रीराम भक्ती तेने सुखावे सीता सती धन्य मारुती जन्म तुझा सुखावणी सीता सती सवेची दचकली पै चित्ती आता जाईल मारुती केळी मागुती देखील तुझे प्राण ऐकता प्राण निघो पाय आता काय करू गा हनुमंता उडिता चित्ता उरेन अनेक एक हनुमंता संदेह वर्तता हे चित्ता तोही सांगेन मी आता सावधानता उदारी कोटी कोटी वानरवार कैसे निलंगिती सागर केवी पावती पैल पार दस शिर दंडावया समुद्र उल्लंघना प्रती तिघा जना हे शक्ती वैन ते वायू मारुती चौथियाची गती चालेना मिळून या नरवानर केवी लंगीतील महासागर हेची मल चिंता थोर सत्ते साचार हनुमंता समुद्र उल्लंघने कार्यार्थाले हनुमंता तुझे माता राक्षस दमनी तुझ दक्षता लंका नाथा तुझा दाक नाव ऐकोनी हनुमंत रावण उभ्या चळचळा कापत
तुझ इंद्रजित सदा धाकत तुझा पुरुषार्थ अनुपमे ऐकोनी सीतेचे उत्तर हनुमान म्हणे मी किंकर श्रीराम प्रताप दुर्धरा ऐक साचा सांगेण श्रीराम भाती दुर्धर शर बाणी वाहोनी नरवानर राम पावविल समुद्र पार श्रीरामचंद्र प्रतापी वानर सैनेची आहारे श्रीराम बैसोनी शराग्रे उतरोनिया समुद्री लंका परपारी अनिल राम लक्ष्मण वीर वरिष्ठ धनुर्विद्ये अति श्रेष्ठ बाणवर सोनी अति उद्भट दसकंठ छेदिला रणी पाडिता दसकंठ इंद्रजित कुंभकर्ण वरिष्ठ प्रधान मारोनी संसगट करील सपाट राक्षसा इतुके करावया हेत शीघ्रानी तो श्री रघुनाथ इलंबुन लगे ओ निश्चिता वचन त्रिसत्ते हे माझे वाहतो श्रीरामाची आन शिवतो तुझे श्री चरण शीघ्रानी रघुनंदना निज प्राण हे माझे हनुमंते ऐसे परी आश्वासोनी सीता सुंदरी सिंधुडवा उडावया परपारे नमस्कारे सीते ते कपिने करिता नमस्कार सीतेसी आला घैवर तिसी विनंती करी वानर शुद्धी निर्धार लक्षोनी श्रीराम ध्यानी धरोनी आता सांडावी सकळ चित्त चिंता तिने सत्य प्रती श्री रघुनाथा स्वानंदता उल्लासे ध्यानी धरोनी राघवा चिंता सांडावी देवावा तेने ब्रह्मत्व जीवी जीवा तोची सावा जीव शिवांचा चित्त चित्ता चिंतन वरती सांडोनी सम्रावा श्री रघुपती हाची सावा विश्रांती लक्षात आलं का ही शिकवण म्हणजे काय हे आपल्यासाठी आहे कोणती चिंता न करता चिंतनामध्ये जर झाल्याच्या नंतर चित्तवरती असणारं द्रवते आणि आनंद स्वरूप निर्माण होते आणि चिंता केल्याच्या नंतर ही चिंतेनं असणारं चिंता नाहीशी होत नाही चिंतनानं असणारं चिंता जी लागलेली आहे ती नाहीशी होते असं आहे बघा काय म्हणतात ते म्हणजे आई तुम्ही चिंता करू नका फक्त एकच उपाय आहे सत्य मी रामाला घेऊन येतो आता ही चिंता मिटली तुमची पण आता तुम्ही असताना रड म्हणजे हनुमंत निघाल्याबरोबर आसू गळू लागले मातेचे आसू गळत असताना आश्वासन दिलं आई माय रडू नका कारण का फक्त चिंता करू नका चिंतनानं काय काय होतं या वयामध्ये दाखवले फक्त चिंतन केल्याच्या नंतर सर्व काय काय आनंद होतो कसा कसा परमानंदाचा आनंद होतो ही मेन मार्मिक ही आहे खून आहे आता हे जे घेईल तो फिरलाय म्हणून म्हटले ना शहाणा तो धनी घेत असे यावरती परवर्त होईल तोच निवर्तीला जाऊन पोहोचित होतो ह्या गोष्टीवर ह्या शब्दावरती ह्या बघा ह्या नामावरती जो परवर्त होईल तोच निवर्तीला पोहोचित होतो अन्यथा होऊ शकत नाही 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 हरे कृष्ण बघा हे शब्दामध्ये काय बोलतात चित्त चित्ता चिंतन वरती सांडोनी सम्रावा श्री रघुपती हाची सावा विश्रांती जीव शिव होती परब्रह्म जीवत्व नाठवे जीवा अवस्था बा कशी होते ते शेवटला जीवत्व नाठवे जीवा शिवत्व नाठवे शिवा
नित्य श्रीराम संभ्रमाते जीव शिवा विश्रांती परब्रह्माचे ब्रह्मपणा राम समृता आठवण ऐसे श्रीराम समरणा विसावा जान जानकी ऐकोनी हनुमंताचे वचन सीता झाली सुख संपन्न एका जनार्दना शरण गोड निरूपणा पुढे आहे श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी कपी काकुस्ते आनंद भेटी सीता सुधीची गोड गोष्टी ऐकता प्रमानंद सृष्टी कथा कसवटी अनुपमे स्वस्ती श्री भावात रामायणे सुंदर कांडे का कार्तिकाया हनुमंत सीता आश्वासनम नाम विसोंतित्मोऽध्याय पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि श्रीराम जय जय राम 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 हरि 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 ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम शांति शांति शांति